आता शिवसेनेचे मदत वाटप सुरू असताना काही स्थानिक ठिकाणी सुद्धा वादविवाद बघायला मिळाले। धाराशिवच्या कारंजा गावामध्ये मदतीचा टेम्पो पोहोचला आणि शिंदे सरनाईकांचे फोटो असलेल्या पिशव्यांमधनं मदत नको असं काही गावकरी म्हणू लागले। तुम्हाला मदत नको असेल तर घेऊ नका, ज्यांचं नुकसान झालंय त्यांना घेऊ दे असं इतरांचं म्हणणं होतं। हा वाद बराच काळ सुरू होता। दरम्यान एबीपी माझाचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके हे याच ठिकाणी रिपोर्टिंग करत असताना शिंदेच्या पक्षाच्या एका स्थानिक नेत्यानं त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली। राऊतांनी केलेल्या टीकेमुळे मदत वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडली हे आमच्या प्रतिनिधींचं वाक्य शिंदेच्या या नेत्याला खटकलं होतं। त्यावरून त्यांनी बराच काळ वाद घातला। अखेर ग्रामस्थांनीच त्यांना गप्प केलं। नेमकं काय घडलंय हे तुम्ही स्वतःच बघा। मदतीची वाटप आले, आपण त्याची बातमी करतोय त्यावेळेस शिवसेनेचे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं अरेरावी होताना दिसते। तुम्ही शिवसेनेचे आहात का, काय पक्षाशी संबंधित आहात का, काय तुमचं म्हणणं आहे? एक मिनिट सांगा, कशाचं काय झालं? वादाच्या भावऱ्यात काय गवलं नेमकं? वादाच्या भावऱ्यात संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला वादाच्या भावऱ्यात काय गवलं मला फक्त सांगा तुम्ही। संकटात सापडलेला ऐका वादाच्या भावऱ्यात काय गवलं फक्त सांगा, बाकी तुम्ही बोलू नका। तुम्ही हुशार पत्रकार, मला माहिती आहे वादाच्या भावऱ्यात काय गवलं। तुम्ही काय कुठे का सांगता काय ते? काय वादात गवलं? संजय राऊतांकडनं लोकांना दिलेली मदत वादाच्या भावऱ्यात गवते का? संजय राऊतांकडनं यावर टीका काय केलेली बोलू नका आहे। तसलं। तुम्ही पूरग्रस्तांना मदत करताय तुम्ही का? वादाच्या भावऱ्यात गवलं काय बी शब्द वापरू नका बिनकामाच्या उगाचच। पक्षाची जाहिरात कशाच्या वादाच्या भावऱ्यात गवलंय? जाहिरात करताय का असा प्रश्न मदत दिली त्याला वादाच्या भावऱ्यात गवलं म्हणता तुम्ही? मदत म्हणजे लोकांना मदत करायची नाही का? काही नाही, प्रशासनाने नुसतं पाणी पाजलेलं आहे सकाळ धरून टीव्ही 3 दिवस काही नाही, प्रशासन इकडे नाही, कोणीही नाही। आज उपमुख्यमंत्री येणार आहे त्याच्यामुळे सारा देखावा चालू आहे। समजा देखावा चालू आहे नाही का पक्ष। तर शिवसेनेच्या स्थानिक नेत्याने अशा पद्धतीने आपल्या पक्षाची पाठराखण केली आणि टेम्पोवरती बॅनर आणि किटवरही आपले फोटो छापल्यावरती शिंदेंनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांचा बचाव केलाय। बॅगमध्ये काय मदत दिली आहे ते बघा, फोटो कशाला पाहता असा सवाल त्यांनी विरोधकांना केला। यावेळी मंत्री तानाजी सावंतही मध्ये पडले आणि जे आरोप करतायत त्यांनी 1 किलो धान्य तरी वाटलंय का असा सवाल सावंतांनी केलाय। अरे कार्यकर्त्यांनी जर त्या ठिकाणी या मदतीचं वाटप केलं तर त्या बॅगमध्ये मदत काय आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, फोटोवर काय लक्ष त्यांचं? म्हणजे त्यांना राजकारण त्यांनी आरोप केला म्हणजे राजकारण त्यांना तुम्ही आपल्या माध्यमातून त्यांना विचारतो की त्यांनी कधी 1 किलो धान्य माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर नेऊन दिलंय का हे आपण विचार ना त्यांना। आणि म्हणून यामध्ये आपल्याला जे गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांच्या मागे सरकार उभं राहील।